स्ट्राइक इनला फलंदाज रण मशीन हरेश मिरकुटे। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। विकेट हॅट्रिक साठी 3535 रुपयांचं पारितोषिक असेल पंडित शेठ मस्कर यांच्याकडून गावदेवी वरप या टीमला। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। गोलंदाज कृष्णा मस्कर। पहिला चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, येतो हा डॉट बॉल। पहिला चेंडू डॉट आलाय। उमेश केणे सर आणि प्रवीण विशे सर हे दोन ऑफिशियल पंच, नामवंत पंच आहेत, आणि तिसरे पंच जतीन भुयाळ सर। सामना क्रमांक 14 सुरू आहे आजच्या दिवसातील। ऑन साइड ला फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 10 गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार। धावसंख्या आहे 6। या विस्फोट टॉस चेंडू, परंतु लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल। मिळत्या 1 तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती आहेत। पंडित शेठ मस्कर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून वरप या टीमला देखील सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी 3535 रुपयांचं पारितोषिक आणि समालोचकांसाठी देखील 1111 रुपयांचं पारितोषिक असेल। क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे, गॅप मध्ये चेंडू खेळतायत, डीप मधून फिल्डर येतील, चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट। मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 9 धावा धावफलकावरती आहेत। ओव्हर द विकेट ने कृष्णा। क्या बात आहे, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं। रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, सरप्राइज केलं बॅट्समन हरीशला आणि येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 9। अनइवन बाउन्स आपण पाहिला आणि वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे, ते आपण चेक करूया। जतीन भुयाळ सर आहेत। प्रत्येक टीम साठी एक रिव्ह्यू देखील आहे प्रत्येक इनिंग मध्ये। इट्स अ फेअर डिलिव्हरी। रिव्ह्यू गमावलेला आहे तो म्हणजेच 10 गाव 11 10 गाव या टीमने। पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही या इनिंग मध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। प्रत्येक टीम कडे प्रत्येक इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू गमावलेला आहे 10 गाव 11 10 गाव या संघाने। ऑन साइड ला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, मिड विकेटला आतिश भोईर आहेत डीप मध्ये। मिळते फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत। चांगली सुरुवात केली 10 गाव 11 10 गाव या टीमने। या पुढील सामना असेल नारायण देव प्रतिष्ठान वडवली 572 आणि स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल आणि या पुढील सामने 4 षटकांचे असतील। स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय, इथे डॉट बॉल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 10।
मंदार पानसरे येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. आमच्या सोबत रोहन तरे आहेत आणि इंस्टाग्राम वरती ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात. मनीष धुमाळ नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि सचिन शेलार यांच्याकडून थोडंसं आगळं वेगळं पारितोषिक मनीष धुमाळ यांच्यासाठी येत आहे. जर षटकाराच्या बाहेर मनीषने झेल पकडला तर 500 रुपये. क्या बात आहे. नितेश दादा मेहर असतील, मिलिंद दादा दळवी असतील, प्रदीप दळवी असतील, सचिन दळवी असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आजचा हा 4था दिवस. यावेळी बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले चौकाराने. मंदार पानसरेचं मॅडी गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक इनला फलंदाज दहागाव टीमची रन मशीन हरीश मिरकुटे आहेत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतायत. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन, लिटिल मास्टर अनिल म्हात्रेला. ओव्हर द विकेटने मंदार स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक आलाय हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 14. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सचिन शेलार या दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होत आहेत. चेतन पालने जर झेल पकडला तर 100 रुपयांचं पारितोषिक असेल. सचिन शेलार यांच्याकडून ही सुवर्ण संधी. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू येतोय आणि आदेश भोईर येत आहेत चेंडूवरती. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहे. सुरेख कमबॅक केलंय मंदारने या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज विशाल मिरकुटे आहेत. दहागाव 11 दहागाव या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत. ओव्हर द विकेटने मंदार. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक. आबा कारंडे आले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज विशाल मिरकुटेला. धावसंख्या 16. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. कौतुक करेन मंदार पानसरेचं. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. यावेळी गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दहागाव 11 दहागाव या टीमची बिनबाद 20. आणि मागणी येईल कारण की अष्टपैलू खेळाडू आहेत. ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि फिल्डिंग असेल या तिन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी नेहमीच कित्येक वर्ष आपण पाहिली आहे. आणि त्यामुळे KGPL मध्ये जे एवढे संघ मालक आहेत त्यांची नजर मिलिंद दळवी यांच्यावरती असेल यातील मात्र शंका नाहीये. धावसंख्या 20.
धावसंख्या आहे 20. नवीन गोलंदाज निनाद धुमाळ येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज आहेत निनाद धुमाळ आणि स्ट्रायकिंगला फलंदाज. 20 धावा 20. राऊंड विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज सुरेख झेल पकडलाय नयन यांनी आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला मोठा धक्का. विशाल बॅक टू द पवेलियन. आणि बॅट्समन धीरज पवार येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. पवार की पावर बघायला मिळेल का, कारण की विशाल बाद झालेत 20 या धावसंख्येवरती. पहिला धक्का लागलाय. गोलंदाज निनाद धुमाळ सॉफ्ट हँडने खेळतात. सेन्सिबल बॅटिंग धीरज पवारने केली आहे, कारण की त्याला माहिती आहे हरीश खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याला तो स्ट्राइक देतोय. मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 1 बाद 21 ही धावसंख्या आहे. 10 गाव या टीमची. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. खूप चांगला ड्रेस कोड पाहायला मिळतोय. गावदेवी वरप या टीमचा. कॅप देखील सेम आहेत आणि ट्रॅक पॅन्ट टी शर्ट. यावेळेस ड्राईव्ह करतायत. कव्हरला कृष्णा येतील चेंडूवरती आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी निनाद धुमाळ करतायत. पहिल्या षटकामध्ये कृष्णाने नक्कीच 10 धावा खर्च केल्या होत्या. मंदार पानसरेने देखील 10 धाव्यांचं षटक हाताळलं, परंतु या षटकामध्ये निनाद धुमाळ चांगली कामगिरी करतो. 1 विकेट देखील मिळवली आहे. धावसंख्या 22. राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्रायकिंगला फलंदाज धीरज पवार आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. कीपर बीट झाले आणि धावबादची संधी देखील होती. डायरेक्ट हिट होत नाहीये. वाईट +1 मिल्टीला चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत आणि क्या बात आहे, क्या बात आहे. आतिश भोईर होते आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी आतिश भोईर यांनी. आजसाठी आतिश जाणला जातो. धावसंख्या आहे 26. 10 क्रिकच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. वरपगावचे सुप्रसिद्ध उद्योजक पंडित शेठ मस्कर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 3535 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. बघा, मानिवली आणि वडवली या पुढील सामना असेल आणि या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. यावीस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. नक्कीच डीप मध्ये भोऱ्या होते आणि रोहित भोईरने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. हरेश मिरकुटे बॅक टू द पवेलियन.
भगवान येत आहेत नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. सलामीची दोन्ही फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत मंदार पानसरेने राऊंड विकेटने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10 गाव 10 गाव या टीमची 2 बाद 26. लावून घ्यायची आहे. वरप या टीमला विनंती असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 26 धावा. मंदार पानसरे येत आहे सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन. पहिल्या चेंडूवरती तडाखा आपण पाहतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पवार की पॉवर आपण पाहिली या फटक्यावरती. येतोय हा षटकार. चेंडूवरती स्वागत केलंय मंदार पानसरेचं फलंदाज धीरज पवारने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक नक्कीच 4थं सुरू आहे मंदार पानसरेचं आणि स्ट्रायकिंगला फलंदाज भगवान. एक विस्फोटक फलंदाज आहे जो 4थ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मॅडी. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन अनिल म्हात्रेच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 33 धावा. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भगवान मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. हाफ ट्रॅकर विशेप मध्ये खेळतायत. मिस टायमिंग आहे. निनाद नक्कीच आले होते चेंडू पर्यंत आणि
मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता धीरज पवारच्या बॅट मधून, त्यानंतर सुरेख कमबॅक केलंय या षटकामध्ये मंदार पानसरेने. क्या बात आहे. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. या चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मानिवली आणि वडवली या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. ऑन साइड ला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत आणि मिड विकेट बाउंड्री लाईन वरती आतिश भोईरने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. धीरज पवार बॅक टू द पवेलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34. 34. चेतन पाल साठी देखील सुवर्ण संधी आहे. सचिन शेलार यांच्याकडून प्रत्येक झेल साठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आबा कारंडे येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. खऱ्या अर्थाने 40+ चे ते खेळाडू आहेत. तालुका निहाय क्रिकेटमध्ये नक्कीच चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. नक्कीच 40+ च्या माध्यमातून तालुका हा क्रिकेट तो सातत्याने गाजवतोय. पीके सन्स इन डोंबिवली, प्रल्हादजी कालन जे आजदे गावचे आहेत, त्यांचा संघ. पहिला चेंडू आलाय डॉट. विकेट हॅट्रिक साठी पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 3535 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जेव्हा दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्यासाठी येईल तेव्हा देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक आहे 3535 रुपयांचं. वरप या टीम साठी ही सुवर्ण संधी आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते आणि धावबादची संधी आहे. फलंदाज होईल बाद. ओव्हर द विकेटने आबा. प्रचंड वेग आपण पाहिला. बॅट्समन बीट, कीपर बीट, परंतु क्या बात आहे. चेतन पाल आहेत. चेतन पालने नक्कीच या 3 धाव वाचवलेत मी तर म्हणेन. 22 च्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35. 35. आबा पुन्हा एकदा प्रचंड अनुभव आहे. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये करतोय आबा कारंडे हा गोलंदाज. आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 35 आहे. 2 चेंडू शिल्लक या अंतिम षटकातील. ऑन साइड ला फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. पंजा मिळतोय अवांतरच्या स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपात या 5 धावा ऍड होतील आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46 आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 10 गाव 11 गाव या संघाने गावदेवी वरप या संघासमोर. संपूर्ण जिम्मेदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. मानिवली आणि वडवली या दोन संघांमध्ये या पुढील सामना. चला विनंती आहे वडवली टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी, कारण की स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विशाल गायकर, मुकेश गायकर, राजेश गायकर अँड कंपनी, अतुल वारगडे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. चला वडवली टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी, जास्त विलंब आपण करू नका, कारण की मानिवली या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. 47 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला थोडस लवकर या वडवली टीमचे कॅप्टन, थोडस लवकर या. फलंदाज देखील पाठवायचे आहेत. फलंदाज पाठवायचे आहेत आणि या टीमचे कॅप्टन देखील येत आहेत. नितेश दादा यांना विनंती असेल, दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आहे नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. चला आपण टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच असेल. छापाचा कॉल आहे. आलाय टॉस जिंकलाय मानिवली या टीमने. राजेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. वडवली आणि मानिवली या दोन संघांमध्ये हा सामना असेल आणि हा सामना 4 षटकांचा असेल. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 47 5 षटकांमध्ये. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ जुन्नर टॅलेंटेड समालोचक निखिल ठोंबरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन संते सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेट्टी स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चौथी मॅच, चौथा दिवस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर धीरज पवार गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अनिल म्हात्रे. नॉन स्ट्रायकर इनला एक्सपिरियन्स ज्या खेळाडूकडे भरपूर निलेश आपल्याला पाहायला मिळत आहे.
पंडित शेठ मस्कर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 3535 चं प्राइज. पहिला चेंडू, काय गोलंदाज आहे धीरज, त्याचा सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 3, 2 ची पॅनल्टी आणि 1 धाव आलेले. एक पहिले षटक झाल्यानंतर ती पॅनल्टी आपण ऍड करणार आहोत. 1 धाव आलेले बॅटच्या साह्याने. स्ट्रायकर इनवर एक्सपिरियन्स मॅन निलेश कडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. धीरज तयार आहे. धीरज पवारचा हा वेगाने टाकलाय चेंडू, काय अपील आहे विशाल कडून, परंतु पंचांचा इथे नकार आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे किती मोठा अपील केलं, त्यांच्याकडे तो अधिकारच नाहीये आउट देण्याचा. मुख्य पंचांकडे अपील करणं गरजेचं आहे. नॉट आउट इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एस्ट्यांच्या पाठीमागे कामकाज करत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे हरेश मिरकुटे या संघामध्ये. आज कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. सर्व यंगस्टरला घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेलं आहे. गोलंदाज धीरज पवार. धीरजचा हा चेंडू निलेश कडू पाठ मधून एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा दमदार चौकार. चौकारील चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. टीम गावदेवी वरप. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण अनिलला पाहतायत. स्ट्रायकर एंडवर निलेश आहेत, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित कामकाज विशाल कंप्लीट करतोय. चेंडू डॉट. मैदानामध्ये आपण पाहतोय मनीष धुमाळची कमी संघाला नक्कीच भासते. इंजर्ड खेळाडू आहे, परंतु संघाबरोबर नेहमीच राहणारा खेळाडू आज देखील दाखल आहे. त्याचंही सहर्ष स्वागत आपण करू. 5 धावात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरज पवार. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये करताना पाहायला मिळतोय. धीरजचा हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 6 धावा आहेत. टीम वरप 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले ते धीरजने आणि 5 चेंडू हाताळत असताना धावा त्याने खर्च केल्यात फक्त 6. एक चांगली गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही 47 धावा डिपेंड करतात, अचूकता पाहायला मिळते धीरज पवारची. इथे पुन्हा एकदा सुंदर असा फटका. फेवरेट स्ट्रोक आहे अनिल म्हात्रेचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा चौकार. 4 धावा. मिरकुटे 10 गाव आणि कल्याणचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये एक्सपर्ट खेळाडू. खूप मोठं नाव केलंय. आपलं क्षेत्ररक्षण फलंदाजीच्या जीवावर तो हरेश मिरकुटे सध्या गोलंदाजी मार्कवर तयार होईल. समोर निलेश कडू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 24 चेंडू 35चं समीकरण. पहिला चेंडू. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. विकेट. व्यावसायिक क्रिकेटमध्ये कल्याणचं खूप मोठं नाव करणारे 3 खेळाडू आज इन ऍक्शन मध्ये. मुकेश कायकर, त्यानंतर हरेश मिरकुट आणि तिसरे आपले ऑफिशियल पंच आहेत प्रवीण विशे.
12 धावा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतिश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. इथे जिम्मेदारी वाढली, अनिल म्हात्रेची जिम्मेदारी वाढलेली आहे. 12 धावा 23 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आहे. ते शेवटच्या बॉलवर आलेल्या 5 धावा किती धोकादायक आहे ते पाहायचे आपल्याला. हरेश मिरकुटे गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. न्यू बॅटर अतिश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दुसरं हरेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे पुन्हा एकदा शपल झाले. चांगली गोलंदाजी हरेश मिरकुडेची. विशालचं यष्टीरक्षण चांगलं होताना पाहायला मिळत आहे. 47 धावा बनवायच्यात आणि त्या बनवत असताना धावफलकावर 12 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये मार्गस्थ असताना 10 गाव 11 10 गाव त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी 11 वरप हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. वेल ऑन द बोर्ड. अतिशय स्ट्राइक रिवर्स खेळलेत. तिथे चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर जाईल. अतिच्या पाठमधून आला हा खणखणीत चौकार. धावा 4. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 16. इथे बॅकफुटला गेले. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली. तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आला. आतिशच्या बॅटमधून आतिशबाजीला सुरुवात. 4 धावा. संख्या वाढेल. 20 धावा. 4 चेंडू टाकले आतापर्यंत हरेशने. त्यामध्ये 1 डॉट 2 चौकार. बॅक टू बॅक आतिशच्या बॅटमधून तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येईल का ते आपल्याला पाहायचंय. प्रसिद्ध उद्योजक पंडित शेत मस्कर यांच्याकडून 3535 चं प्राइज आहे लगातार 3 षटकारांसाठी. गोलंदाज तयार आहे हरेश. ओ इथे रिवर्स खेळले. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ बीमर बॉल. नो बॉल. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांनी वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावसंख्येवर. 22 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय प्रतीक 11 अर्थात ओम साई मानेवली त्यांना फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली 572. 22 धावा आहेत. फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकर इनवर अनिल म्हात्रे. इथे बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक झेल पकडलाय परंतु फ्री हिट असल्यामुळे इथे एकच धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक वेळ क्षेत्ररक्षक विसरलं होतं की फ्री हिट आहे. त्याने सेलिब्रेशन करायला चालू केलं होतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहताय. दुसरं चालू आहे. 5 षटकांच्या लढती आहेत. पहिल्या फेरीमध्ये 8 नामवंत संघ आज इन ऍक्शन मध्ये कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला पाहायला मिळाले. तिथे खूप चांगला संघर्ष प्रत्येक संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश मिरकुडे तयार आहे. हरेचा हा चेंडू सुंदररित्या हाताळलाय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी. 24 टीम गावदेवी वरपला. संधी डीजे मनेश. शेवटचे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. धीरज पवार गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळतील. हे महत्वाचं षटक आहे धीरजचं.
एक चांगली गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला सलामीला आलेले बॅटर आहेत अनिल म्हात्रे. नॉन स्ट्रायकर इनवर अतिशच्या पाठमधून 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. 24 धावांचं समीकरण, 18 चेंडू 24 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. धीरजचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. विशालची कॅप्टनशिप आपल्याला पाहिजे, कशा प्रकारची रणनीती ते बनवली जाते. अनेक अनकॅप खेळाडू आहेत, त्यांना संधी दिली मैदानामध्ये विशाल नाही. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर धीरज पवारच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने फेरबदल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅप्टन. आदर्शला पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये. टोपण नाव आहे त्याचं पोपट. एक खूप चांगलं संगीत देखील त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं आपल्याला. मॅच झाल्यानंतर नक्की त्याला आपण एक संधी देऊ. गोलंदाज तयार आहे, 23 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला धीरजला पाहतोय आपण. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर. फटका सुंदर सजवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फक्त बनतील दर्शक. छोटा पॅकेट मैदानाच्या आतमध्ये अनिल म्हात्रेच्या पॅटमधून सीमा पार. 4 चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. 20 बनवायच्या. 17 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक टिपिन विकेटला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. छोटा पॅकेट, बडा धमाका, छोटा तीर, वार करे गंभीर. अनिल म्हात्रेच्या बॅट मधून यू सिक्सर. असताना नेहमी आपण कोचच्या भूमिकेमध्ये निलेश कडू यांना पाहतो, परंतु मनीष इंजर्ड झाल्यानंतर मनीषने निलेश कडू यांची जागा घेतली कोचची आणि निलेश कडूने मनीषची जागा घेतली ओपनिंगची. ते पेयर आज आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावात अनिल मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजी करतोय. 33 धावात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 16. बनवायच्यात विजयासाठी 14 धावा. गोलंदाज धीरजवर खूप मोठे आक्रमण मैदानामध्ये अनिल म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बिगेट. दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. मैदानाच्या आतमध्ये अनिल म्हात्रे सेट ऑन फायर. सिक्सर. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39. या चेंडूवर जर षटकार आला, पंडित शेठ मस्कर प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीनं 3535 प्राइज आहे अनिल म्हात्रेसाठी. गोलंदाज तयार धीरज आणि तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. 6 धावा पंडित शेठ मस्कर यांच्याकडून अनिल म्हात्रेसाठी 3535 आणि समालोचक याच्यासाठी 1111चा प्राइज. जबरदस्त टोला षटकार. जबरदस्त फलंदाजी अनिल म्हात्रे सध्याच्या घडीला वरपगावची रन मशीन आहे आणि काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. पंडित शेठ मस्कर साहेबांच्या वतीने 3535 त्यांचा लक्की नंबर आहे. तेवढा प्राइज अनिल म्हात्रेला दिलं जाईल आणि समालोचकासाठी 1111चा प्राइज आहे. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवर. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 2 धावा.
इथे पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, फटका जबरदस्त इनसाइड आउट. एक टप्पा की सरळ गेला ते पाहिजे आपल्याला. एक टप्पा चेंडू सीमा पार आणि या सामन्यामध्ये मोठा विजय प्रस्थापित करत असताना टीम आई गावदेवी वरप अभिनंदन.